देशातील सर्वात लांब महामार्ग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्गाचा चौथा आणि शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यानंतर आज 2.5 वर्षांनी या महामार्गातील शेवटच्या टप्प्याचा 76 किलोमीटर इगतपुरी ते आमने या रस्त्याचं लोकार्पण झालं आहे। तब्बल 61,000 कोटी रुपयांचा खर्च करून 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत सुरू झाला आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचा म्हणजे इगतपुरी ते आमने 76 किलोमीटर दरम्यानचा लोकार्पणाचा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला आहे। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समृद्धी महामार्गाची उपयुक्तता आणि त्यासाठी लागलेला खर्च, स्टील व सिमेंटची देखील माहिती दिली आहे। समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील रस्त्यांचा लोकार्पण झाल्याने प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचेल, इंधन बचत होईल आणि प्रवास वेगवान होईल। त्याबरोबरच औद्योगिकरणास चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे। हा प्रकल्प सुरू होत असताना अनेकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता। छत्रपती संभाजीनगरला हॉलमध्ये मीटिंगमध्ये आम्हाला विरोध करायला सांगितला होता, पण त्यानंतर ज्यावेळेस भूसंपादनाचा दर जाहीर केला तेव्हा ज्यांनी विरोध करायला लावला त्यांनीच जाऊन पैसे घेतले असं अजित पवारांनी या ठिकाणी सांगितलं आहे। समृद्धी महामार्गासाठी 55,500 कोटींचा खर्च अपेक्षित होता, पण हा खर्च 61,000 कोटींवर पोहोचला। या महामार्गासाठी तब्बल 12 कोटी सिमेंटच्या बॅग वापरण्यात आल्या असून स्टील देखील मोठ्या प्रमाणात वापरले गेले आहे। 7 लाख मेट्रिक टन स्टीलचा उपयोग रस्ता उभारण्यासाठी करण्यात आला। हा महामार्ग म्हणजे फार मोठं काम राज्यासाठी झालं आहे। मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आणि आता ते मुख्यमंत्री असताना उद्घाटन होते असं क्वचितच झालं आहे। एकनाथ शिंदे यांचं देखील मोठं योगदान लाभलं आहे, हे विसरून चालणार नाही असं देखील या ठिकाणी अजित पवार यांनी बोलताना म्हटलं आहे। मनामध्ये थोडीशी समस्या आहे ती पण दूर करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। 701 किलोमीटर लांबीचा आणि जगातला देशातला सर्वाधिक रुंदीचा, आणि मगाशी जे सांगितलं आम्ही येताना विमानात आणि आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बोलत होतो, लवकरच पुणे मुंबईचा जो त्या बाबतीतला आपण रस्त्याचं काम करतोय तिथं जगातल्या पहिल्या 5 मध्ये सर्वात रुंदीचा अशा प्रकारचा तो ब्रिज होणार आहे आणि तो टनेल होणार आहे। ही पण गोष्ट आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अभिमानाची अशा प्रकारची आहे। याच्यातून खूप काही साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं सगळ्याच गोष्टी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या आहेत। 55,500 कोटीची किंमत होती, परंतु ती आज शेवटपर्यंत 61,000वर त्या बाबतीमध्ये गेलेली आहे आणि 61,000 रुपये खर्च करून 10 डायरेक्ट आणि 14 इनडायरेक्ट जिल्ह्यांना जोडणारा हा आपला समृद्धी महामार्ग। तुम्हाला आश्चर्य वाटेल किती सिमेंटच्या पोती याला लागली असतील। 12 कोटी सिमेंटच्या बॅग्स या सगळ्या महामार्गाला ब्रिजेसला लागलेल्या आहेत। 7 लाख मेट्रिक टन स्टील आणि 13 कोटी घनमीटर भराव इथं केलेला आहे। 8 कोटी घनमीटर खोदकाम केलेलं आहे आणि त्या खोदकामामध्ये 8 कोटी घनमीटर निघालेला जो माल आहे त्याच्यातला 6 कोटीचा माल वापरला गेलाय, म्हणजे त्याचा क्रश केली किंवा दगड त्याच्यातला वापरला गेला। अशा पद्धतीनं जास्तीत जास्त त्याच्यातून निघणारं कसं आपल्याला वापरता येईल याबद्दलचा सगळा दृष्टिकोन आमच्या रस्ते विकास महामंडळाच्या सगळ्या टीमनी आणि आमच्या PWD डिपार्टमेंटनी त्या बाबतीमध्ये ठेवलेलं आहे। असं फार मोठं काम आज या राज्याच्या करता झालेलं आहे आणि त्याचं खूप मोठं समाधान आम्हाला सगळ्यांना आहे। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी ह्याची सुरुवात केली आणि आज ते मुख्यमंत्री असतानाच त्याचा आता शेवट म्हणजे राहिलेला पण त्याचं उद्घाटन केलं। सहसा असं क्वचित बघायला मिळतं की ज्या व्यक्तीने उद्घाटन केलंय, सुरुवात केली, त्याच व्यक्तीनं त्याचा शेवट केला, परंतु ते ह्या बाबतीमध्ये घडलेलं आहे। बाकीच्याही प्रकल्प तेवढ्याच गतीनं नेण्याचं काम हे महायुतीच्या सरकारकडनं केलं जाईल। त्याच्यामध्ये सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचं पण त्या समृद्धी महामार्गामध्ये नेहमीच सहकार्य राहिलेलं, योगदान राहिलेलं आहे, प्रयत्न राहिलेला आहे।
हेही आपल्याला नाकारता येणार नाही, विसरता येणार नाही. अधिक